नमस्कार मंडळी, प्रियाज मॅजिकल किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय चटोरी भेळ। त्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, मिरची, मुरमुरे, शेव हे साहित्य घेतलंय। प्रथम कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। 2 चमचे तेल आहे, त्याच्यामध्ये उभी चिरलेली हिरवी मिरची टाकली आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे। त्यानंतर आपण जे मुरमुरे घेतले ते त्याच्यामध्ये टाकले, मिक्स करून घ्यायचे ते व्यवस्थित आणि चांगले कडक होऊ द्यायचे आपल्याला ते मुरमुरे। थोड्या वेळ असेच हलवायचे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। थोड्या वेळाने ऑटोमॅटिक कडक होऊन जातात मुरमुरे आणि हळदीचा रंग सुद्धा येतो, त्याच्यामुळे पिवळे सुद्धा दिसायला लागतात। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। थोडंसं लाल तिखट टाकूया, मिक्स करून घेऊया एकदा। त्याच्यामध्ये शेव टाकून घेऊया। आपल्या घरी जी शेव असेल ती तुम्ही टाकू शकता। मिक्स करून घेऊया। गरम करून घेतल्यामुळे कडक होऊन जातं सर्व साहित्य। त्याच्यामध्ये 1 वाटी मक्याचा चिवडा टाकते। त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे सगळं असतं, त्याच्यामुळे शेंगदाणे टाकायची गरज नाही पडत। मक्याचा चिवडा कसा बनवायचा त्याची लिंक मी आय बटनमध्ये देते, नक्की जाऊन बघा। थोडासा चुरा करून पण टाकते मक्याचा चिवडा। मिक्स करून घेऊया। कडक झाला आता आपला, थोडा वेळ थंड होऊ द्यायचा, अजून कडक होऊन जातो तो। थंड झालाय, काढून घेऊयात आपण तो। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। तुम्हाला जेवढी खायची त्याच्यामध्येच कांदा टोमॅटो टाका, बाकीची स्टोर करून ठेवू शकता। अर्धा लिंबू पिळून टाकते, मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने तयार झाली आपली चमचमीत चटोरी भेळ। नक्कीच बनवून बघा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये।